विकी मोगरे सर, विराज सर मान फ्रॉम रत्नागिरी आणि त्यानंतर आमचे सहकारी समालोचक मिस्टर हरीशजी जाधव सर व्हॉइस ऑफ वासुंद्री. ही सर्व टीम आहे आणि त्यांच्यासोबत आमची आयोजन समिती टीम महेशदादा पंडित असतील, त्यानंतर वकीबजी पावले असतील, वसीमजी पावले असतील, शाकिबजी पावले असतील, फरान असेल, त्यानंतर दिशान असेल, त्यानंतर आकाश असेल, झमर असेल. या सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली आहे. या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करेल की मला या स्पर्धेसाठी संधी दिली आणि माझा आवाज आपण ऐकताय. मी ओमी सुतार टेटवाला सांगोडे आणि या सामन्याला आता मी सुरुवात करतोय. नाव बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा अंपायर स्क्वेअर लेग अंपायर पाठवायचं आहे लगेच. चला कोणतरी पंचांच्या भूमिकेमध्ये जा लगेच. शाकिब पावले यांना विनंती असेल कारण त्यांच्याकडे देखील भरपूर मॅचेसचा अनुभव असतो आणि तोच अनुभव घेऊन मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये जाताना ते आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या समवेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये विराज सर आहेत. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज पहिल्या षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक आहे. महत्वाचं षटक घेऊन अजित. विकी विकी मडवी आहे. अष्टपैलू क्रिकेटर खऱ्या अर्थाने वाडेकर संघाचा विकी मडवी आणि त्याच्या सोबतीला फलंदाज आपण शुभम आहे. विकी आणि शुभमची सलामीची जोडी. विस्फोटक क्रिकेटर आहे विकी मडवी. पहिला बॉल गोलंदाज सज्ज होतो विकेट ना. पंचाचा ग्रीन सिग्नल. अजितचा पहिला चेंडू. हो फुलटॉस विकी मडवीच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर पहिला तडाखा पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवून दिलाय बॅकवर्ड बाउंड्रीच्या डोक्यावरनं सीमा रेषा पलीकडे चौकार. क्लासिकल स्ट्रोक होता विकी मडवीच्या बॅटमधला. ओ यावेळी लांब ठेवला चेंडू. सूर एक बॉल पाहायला मिळतोय. पंच आम्हाला सांगता स्ट्रेच केलं जणू काय विराज सरांनी. डान्सिंग नाही तर डॅशिंग अंपायर आहेत विराज सर. व्हाईट बॉलचा इशारा. एक चेंडू 5 धाबा फलकावर. आतापर्यंत बॅटिंग चांगली केली आहे खऱ्या अर्थाने. टच मध्ये पाहायला मिळाला विकी मडवी. इनफॉर्म बॅटर आहे जय जलेश्वर वाडेकर ब संघाचा. अजितवर पहिल्या बॉलवर आक्रमण चढवलं. ओ फुटवर्कचा वापर. नो इलिमिनेशन. मिस टायमिंग स्ट्रोक झेलची संभावना आणि पडले विकेट. मोठा धक्का लागत असताना विकी मडवी बॅक टू द डगआउट. मयूर येतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक विस्फोटक बॅटर खऱ्या अर्थाने ओळखला जातो जय जलेश्वर वाडेकर संघाकडनं. मयूरला आता इथे चांगली बॅटिंग करावी लागेल कारण जो इन्फॉर्म बॅटर होता विकी मडवी त्याला मात्र दाडलं पवडीच्या रस्त्याला. दोन चेंडू झाले. धावसंख्या धावफलकावर 5. एक गडी बाद अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघ चांगले स्टार्ट देतात आपल्या संघाला परंतु कुठेतरी आता इथे बॅटिंगमध्ये पॉवर प्ले षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागणार जय जलेश्वर संघाच्या बॅटर्सला. न्यू बॅटर मयूर येतो मैदानाच्या आतमध्ये.
डावखुरी आता विस्फोटक बॅटर म्हणून ज्याची ख्याती आहे खऱ्या अर्थानं. फुलटॉस यावेळी बॅट फेकली आहे, टोला चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. आणखी एक विकेटचं पतन, बॅक टू बॅक सलगचा दुसरा धक्का. संघाचा बेस्ट फिनिशर प्रशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. या खेळाडूकडे लक्ष भेद झालं मित्रांनो, कारण टॉप फॉर्म मध्ये बॅटिंग केली हंगामामध्ये. विस्फोटक बॅटर आहे, मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. कोणत्या क्षणाला हवा याले करू शकतो हा फलंदाज. आता खंबालपाडा संघ मोकळा श्वास घेणार नाही, कारण प्रशांत पाटीलचं येणं थोडीशी धोक्याची घंटा देखील असेल. परंतु गोलंदाजी चांगली केली अजितनं. आतापर्यंत अजितने 3 चेंडू फेकलेत आणि 3 चेंडूवर फक्त 5 धाबा खर्च केल्या. 2 मोठे विकेट, 2 मोठे मोरे खऱ्या अर्थाने टिपले गेलेत विकी मडवी आणि मयूरच्या स्वरूपाने. पुढचा बॉल, फलंदाज प्रशांत ऑन स्ट्राईक. आडव्या पाटने पहिल्याच बॉलला पेस करत असताना पाठवून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. पहिल्या चेंडूवर पहिला धडका प्रशांत पाटीलच्या बॅटमधला चौकार. विकेट ना प्रशांत पाटील साडी. उडवलाय, लॉफ्टेड हिट आहे. क्षेत्ररक्षक पोचेल का तिथे, आणि त्याचं उत्तर पुढच्या चेंडूवर पलटवार. या षटकातील तिसरा फलंदाजगार प्रशांत पाटील बॅक टू द डगआउट. तर 3 बाद 9 धावा फलकापर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. खऱ्या अर्थाने या षटकामध्ये 3 मोठे मोहरे टिपलेत. पहिल्यांदा बेकी मडवी बाद झाला, त्याच्या नंतर आपण मयूरला देखील पडताना पाहिलं आणि त्यानंतर चौकात ठोकला होता प्रशांत पाटील ना आलेल्या, परंतु त्याला देखील तंबूचा अस्त्र दाखवला अजितने. पहिल्या षटकामध्ये 3 मोठ्या सफलता मिळाल्या. कांबालपाडा संघ बॅक करतोय स्वतःला. खऱ्या अर्थाने जय बजरंगा कांबालपाडा संघ मास्टर ब्रेन आहे खऱ्या अर्थाने या संघाचा. जितू शेलार पहिलं षटक चांगलं राहिलं, त्यानंतर आता दुसऱ्या षटक कोणता गोलंदाजी तर दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर.
रवी आलाय न्यू बॉलर. अनुभवी खेळाडू भरपूर आहेत खऱ्या अर्थाने खांबालपाडा संघामध्ये आणि अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. परंतु दुसऱ्या बाजूने थोडासा यंगस्टर संघ आहे जय जलेश्वर वाडेकर संघ, पडतो स्पार्क दाखवला नाही अजून यंगस्टरने. चांगली बॅटिंग या पुढील षटकामध्ये करावी लागेल. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल, निर्धाव चेंडू. डॉट बॉलने सुरुवात करतो गोलंदाज रवी आपल्या पहिल्या षटकाची. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक आहे ओव्हर द विकेटना. हो शपथ झाला, जागा बनवली, विकेट एरियामध्ये प्रहार करत असताना ठोकलाय तिथे फलंदाजाने चौकार. तेरा धाबा धावफल काबर. थोडंसं धावफलक पुढे येण्याचा प्रयत्न निश्चितच फलंदाज शुभमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट ना. ओ आडबी बॅट फेकली, लाऊड अपील केली, यास फिंगर गोज ऑफ, फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 4 लागत असताना जय जलेश्वर वाडेकर संघाला. तर व्हॉलेंटियर्स आपण थोडस बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश येतोय. अष्टपैलू आणि विस्फोटक क्रिकेटर आहे खऱ्या अर्थाने. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो योगेशला देखील. वाईट बॉल, भरपूर दूरवर फेकला होता बॉल. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव तिथे पाहायला मिळते आणि धावसंख्या धावफलकावर 14 धावा. गोलंदाजी चांगली झाली आहे जय बजरंग खांबालपाडा संघाच्या वतीनं, परंतु जय जलेश्वर वाडेकर संघ देखील संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळी देखील स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न, लेट कटच्या स्वरूपामध्ये हा फटका सजवला होता, परंतु निर्धाव बॉल. आणखी एक चेंडू डॉट आलाय या षटकातील. धावसंख्या थांबलेली, स्थिरावलेली 14 वर 4 बाद. 5वा बॉल, गोलंदाज रवी. ओ जमिनीला नक्कीच स्पर्श करत असताना चेंडू अलॉंग दी कार्पेट, एकच धाव. योगेशचा अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या धावफलकावर 15 आणि अजून दुसऱ्या षटकातील एक बॉल शिल्लक आहे. खांबालपाडा संघाकडे देखील भली मोठी बॅटिंग लाईनअप आहे. चांगली मॅच रंगेल. इथे मात्र हॅम्बर करण्याचा प्रयत्न, एकच धाव येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न निश्चितच केला नाही. धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर 16 धावा. अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 12 चेंडू खूप महत्त्वाचे असतील. निश्चितच गोलंदाजी वाडेकर संघाकडे मजबूत आहे, परंतु इथे जर धाबा जास्त बनवल्या नाही तर चांगली गोलंदाजी असून सुद्धा जास्त काही फरक पडणार नाही. कारण माफक लक्ष्याचा पाठलाग करत असताना सेन्सिबल बॅटिंग आपल्याला खांबालपाडा संघाच्या वतीनं पाहायला मिळू शकते. न्यू
बॉलर बॉलिंग ट्रॅकवर मेघनाथ येतोय. मेघनाथ येतोय. राईट आर्म राऊंड द स्टंप्सने. ओलोर गतीचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक कोणी नाही उपस्थित तिथे. मात्र स्वतः जितू शेलार आले आणि झेल कंप्लीट केला. फलंदाजाला देखील डगआउटचा रस्ता दाखवून दिला. वन मोर विकेट डाऊन. तब्बल 5वा धक्का. फलंदाज मेघनाथ यापुढे आडवा पाटला पूल केलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. झेलची संभावना आणि झेल मात्र पकडता आलेला नाही. या धाव फक्त एकच येते. 2 धाबा आल्या असत्या जर पलून काढल्या असत्या तर. लेझी क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला जय जलेश्वर वाडेकर संघाच्या माध्यमातून. धाव संख्या आपण पाहतोय 19 या आकड्यावर. आडव्या बाटण्या फटका खेचलाय. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय परंतु एकच धाव तिथे येईल. एकेरी आणि दुहेरी धावाने धावफरक पुढे सरसावण्याचा प्रयत्न जय जय जलेश्वर वाडेकर संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून आतापर्यंत केला गेला आहे. धावसंख्या 20. तिसरं षटक देखील समाप्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. 2 चेंडू शिल्लक. यावेळी हा चेंडू कसा आहे पाहावा लागेल. डायरेक्ट हिट लागलाय तिथे आणि फलंदाजाला मात्र डगआउट मध्ये पाठवून दिलाय. मयुरेशची खेळी इथे समाप्त झाली. धावचीच्या स्वरूपात आणखी एक आदरा लागत असताना जय जलेश्वर वाडेकर संघा. आणि ती बॉल या षटकातील फटका सुरेख आहे परंतु धाबा किती मिळतील. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय. थोडंसं पंबल आणि दरम्यान 2 धाबा एकवटल्या गेल्या. या 2 धाबांच्या मदतीनं
तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर झाली आहे 22 धाबा. अंतिम षटकामध्ये गोलंदाज कोणता येतोय? सोहम येतोय बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडवर योगेश, गोलंदाज सोहम. ओढ द विकेटने पहिलाच बॉलवर समोरच्या दिशेनं फटका सुरेख आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार जात आहे. येतो हा लांबलचक पल्ल्यानंतर संघर्षाचा संकनात फुंकणारा संघर्षमय चौकार. पुढचा बॉल गोलंदाज सोहम पुन्हा एकदा आउट द विकेट ना योगेशसाठी हा चेंडू. हो यावेळी फटका सुरेख आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट सजवलाय. एकच धाव येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय परंतु पंच काय सांगतील आम्हाला पाहूया. 2 धाबा आहेत पंच. विचार विनिमय थोडंसं केलं जात आहे दोन्ही पंचांच्या माध्यमातून. त्यानंतर डिसिजन पोहोचवला जाईल आपल्यापर्यंत. ही धाव गृहीत धरली जाईल का नाही. पहिली धाव लीगल आहे परंतु दुसरी धाव क्रिकेटचे प्रत्येक विभागामध्ये अनेक वेगवेगळे नियम आहेत. काही विभागामध्ये स्ट्राईक सोडल्याशिवाय धाव दिला जात नाही. काही विभागामध्ये अशी धाव लीगल असते. भिवंडीचं क्रिकेट वेगळं आहे. त्यानंतर कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट वेगळं आहे. त्याहून पुढे जाल तर बदलापूरचं क्रिकेट वेगळं आहे. मुरबाडचं क्रिकेट वेगळं आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर नियमामध्ये आपल्याला तफावत पाहायला मिळते. पण आपण विचार विनिमय करून डिसिजन पोचवायचं आहे. शाकिब आपल्याला या विभागाची माहिती आहे. या विभागाचे नियम कसे आहेत आणि ही धाव लीगल आहे की नाही हे आपण नक्कीच आमच्यापर्यंत पोचवायचं आहे. जास्त वेळ आपण खर्च करू नका तिथे. 2 धाबा. 2 धाबा तिथे मिळतील आणि 2 धाबांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलकावर धाबांची टोटल झाली आहे 28 धाबा. स्ट्रायकिंग एंडवर पुन्हा एकदा योगेशला आपण पाहतोय. यापुढे शॉटांपोचा फटका आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित तिथे. क्षेत्ररक्षक चांगला दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि तिथे 2 धाबा एकवटल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 30 धावफलकावर. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये 8 धाबा आल्यात आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती धाबा येतील. सुभिषित केला तिथे फलंदाज सफल झाला. रिवर्सचा देखना फटका आणि चेंडूला पाठवलं सीमा रेषा पलीकडे षटकारासाठी.
ऑन फायर झालाय खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये योगेश माफक असं लक्ष उभारताना आता आपल्या पाहायला मिळते. 2 चेंडू अजून शिल्लक. सोहमचा पुढचा बॉल स्टेप आउट केलाय. बॅटची कडा लागली आहे. मिड विकेटला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये परंतु मिड विकेटला होता आणि दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नात फलंदाज योगेश आता परततोय डगआउट मध्ये. आणखी एक विकेटचं पतन. आमचे लाडके आयोजक महेश दादा पंडित साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या VIP डायसवर निश्चितच पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे. अर्थातच महाराष्ट्राचा महाशृंगार माईची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह अशी गोड भेट देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. कॅमेरा नक्कीच मॅन सज्ज आहेत तिथे आमचे. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय सन्मान केला जातोय पाहुण्यांचा. आणि पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे आणि या पुढील सामन्याचा देखील आनंद लुटायचा आहे. त्यानंतर मोहम्मद शेख साहेब देखील ते उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. एकता ग्रुप वासुंद्री आयोजित खऱ्या अर्थाने वासुंद्रीकर चषक 2026 हे दैदिप्यमान लाडकं आयोजन आपण पाहतोय. अतिशय सुरेख ही स्पर्धा आपण अनुभवताय एन्जॉय करताय. थँक्यू सो मच. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. चंद्रकांत पंडित साहेबांना देखील ते सन्मानित केलं जातं या स्पर्धेच्या वतीनं. मी पुन्हा एकदा महेश दादा पंडित यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मानित करा पाहुण्यांना. महाराष्ट्राचा महाशृंगार खऱ्या अर्थाने माईशी उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. थँक्यू सो मच. या सर्व पाहुण्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतोय. त्यानंतर भगवानजी पंडित साहेब देखील ते उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. विनंती असेल आपण यापुढे आणि त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. वासुंद्रीकर चषक 2026च्या वतीनं यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावर आपण घेतोय. तर नक्कीच आपल्याला सन्मान चिन्ह लाभले आहेत. निलेशजी पंडित शेलार साहेब आणि संजयजी पंडित शेलार साहेब यांच्या माध्यमातून लाभले आहेत. तर या दोन्ही मान्यवरांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय जे त्यांच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्ह लाभले आहेत. त्यानंतर नितीनजी कांबळे साहेबांना देखील आम्ही विनंती करेन आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. एक गोड असे व्यक्तिमत्व नितीनजी कांबळे साहेब या व्यासपीठावर आपण महेशजी पंडित साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करतोय.
सन्मान चिन्ह आणि मायेचे उदार चाल देऊन त्यानंतर जहीरजी शेख साहेब देखील ते उपस्थित आहेत. त्या मान्यवरांना देखील आपण सन्मानित करूया. जहीर शेख साहेबांना सन्मानित केलं जाते या व्यासपीठावर वासुंद्रीकर चषकाच्या वतीनं. आनंद देखील लुटायचा आहे. एका बाजूने जय बजरंग खांबालपाडा ब आणि दुसऱ्या बाजूने जय जलेश्वर वाडेकर ब असे दोन मोठे संघ या दोन मोठ्या दिग्गज संघामध्ये लढत सुरू होणार आहे. सेकंड इनिंगला सुरुवात. तर धावसंख्या तरी धावफलकावर 43 आणि विजयासाठी तब्बल 44 धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना चांगली दमदार कामगिरी केली योगेशनं आणि योगेशला आता पहिल्याच षटकामध्ये संघनायकाने तिथे प्राचारण केलं गेलंय. ओव्हर द विकेटने पहिला बॉल घेऊन मिस्टर योगेश थोरात आहे. लांब लचक शरीरयष्टीचा हा खेळाडू. पहिला बॉल. विश ऑल द बेस्ट. शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना समसम शुभेच्छा. हो स्वीशीटच्या रूपानं पहिल्याच बॉलला शोधून काढलाय तिथे पाठवलाय सीमारेषा पलीकडे. जितू शेलारच्या बॅटमधनं पहिला तडाखा पहिला दमदार चौकार. तर दरम्यान महमूद पावले साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मी नक्कीच सहर्ष स्वागत करतोय. आपण देखील व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. ओ हा चेंडू चांगला पलटवार करत असताना गोलंदाज योगेश थोरात. बाहुबली आहे खऱ्या अर्थाने जितू शेलार खांबारपाडा संघाचा. विस्फोटक बॅटर म्हणून ज्याला जाणलं जातं. स्टार बॅटर आहे. सुपरस्टार आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवतो हा खेळाडू आणि आज पहिल्या दिवसामध्ये आपण त्याला इन ॲक्शनमध्ये इन बॅटलमध्ये पाहतोय. ओव्हर द विकेटने तिसरा बॉल. ओ चांगला फटका. खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु व्हाईट बॉल. दोन चेंडू आणि 5 धावा धावफलकावर. बावीस चेंडूमध्ये विजयासाठी 39 धाबांची गरज. आतापर्यंत 2 चेंडू झाले. तिसरा बॉल. ओव्हर द विकेट ना. ओसबीची आणखी एक चांगला स्ट्रोक. इम्प्रोवाइज करतोय. इम्प्रेस करतोय. रिव्हर्सचा देखना फटका. दुसरा तडाखा दिलाय आणि दुसरा दमदार चौकार वसूल करतोय. लियाकत खलिफा साहेब देखील ते उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर या. आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत वासुंद्रीकर चषक 2026 मध्ये. 21 चेंडू 35 ची गरज खांबारपाडा संघाचा. जितू शेलार इझान फायर झालाय. योगेश थोरात पर हल्ला चढवतोय. ओ आडबा बाटणं खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. एक तेरी आणि एक मेरी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 डॉट बॉल आणि 2 चौकार देखील पाहायला मिळालेत. एक वाईट देखील होता. 4 चेंडू आणि 9 धावा धावफलकावर. विकेट येणं खूप गरजेचं असेल या मॅच मध्ये. खास करून
जितू शेलारची जोपर्यंत विकेट येत नाही तोपर्यंत मोकळा श्वास घेणार नाही जय जलेश्वर वाडेकर संघ. 20 चेंडू 35 ची गरज. समीकरण भरपूर सोपं आहे मित्रांनो, परंतु इथे गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल वाडेकर संघाच्या वतीनं. ओव्हर द विकेटने योगेश समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे, परंतु मिडॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित मयुरेश पाटील आणि एकच धाब येते. एका धाबेच्या मदतीनं धाव फलकापर्यंत. चेंडू सोपवला गेला संघ नायकांना. 18 चेंडू विजयासाठी 34 धाबांची गरज. 18 बॉल्समध्ये 34 बनणं शक्य आहे मित्रांनो, परंतु गोलंदाजी चांगली केली तर निश्चितच हा सामना जय जलेश्वर वाडेकर संघ देखील जिंकू शकतात. कारण वाडेकर संघ आपल्या गोलंदाजीसाठी जाणला जातो. अखंड टेनिस बॉल विश्वामध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक मोठे मोठे सामने या संघाने आपल्या ताफ्यामध्ये बोलवलेत. अर्थातच फिरकीचा मायगर म्हणजेच वाडेकर असं संघ म्हटलं जातं. फिरकीचे जादूगार या संघामध्ये असतील. 18 बॉल 34 ची गरज. गोलंदाज प्रथम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना स्ट्रायकर एंडवर विस्फोटक बॅटर जितू शेलार आणि त्याच्या सोबतीला न्यू बॅटर रवी आहे, ज्याने षटक देखील हाताळलं होतं. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल. ओ हो चांगला बॉल चांगला बॉल सुरेख चेंडू, पण आम्हाला सांगतील व्हाईट बॉल आहे. व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर झाली आहे. 11 धाबा विजयासाठी 33 धाबांची गरज 18 चेंडूमध्ये. चला व्हाईट बॉल आहे आता 18 चेंडू
आणि विजयासाठी 33 धावा बनवायच्या आहेत. ओढ द विकेट ना पुन्हा एकदा. ओ बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि त्याच्या अबाकाच्या बाहेर चेंडू फाईन लेगच्या डोक्यावर ना सीमारेषा पलीकडे ओलांडतोय. 4 धाबांसाठी येतो हा चौकार. चौकाराच्या मदतीने धाव फलकादा 15 या आकड्यावर पाहायला मिळते. 17 चेंडू विजयासाठी 29 धाबांची गरज आहे अजून. हो समोरच्या दिशेना मोठी संधी आहे. झेलबादची शक्यता परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू. धाबाची शक्यता आणि 2 धाबा सक्सेसफुली पूर्ण केल्या. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या 17. एक बाद अशी अवस्था. विजयासाठी 16 चेंडूमध्ये 27 धाबांची गरज. जितू शेलारची विकेट खूप महत्त्वाची असेल या मॅचमध्ये, कारण असा एकमेव फलंदाज आहे संघामध्ये जो कोणत्या क्षणाला पलटवार करू शकतो गोलंदाजांवर, हापी होऊ शकतो. ओ चांगला फटका, गुडगा टेक और ये चौकार देख. पाठवला बॉलला फाईन लेगच्या डोक्यावर पुन्हा एकदा जितू शेलरच्या बॅटमध्ये येत असताना चौकार. ते 20 धाबांची गरज विजयासाठी. ओ आडवा बाटना शॉटंपूचा देखना फटका. हो 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 कॅच ऑफ दिस मॅच. जबरदस्त झेल टिपत असताना क्षेत्ररक्षकाने तिथे कमालीचा झेल पकडलाय आणि जितू शेलारचा झेल आहे. कॅच नाही तर मॅच पकडली आहे की काय. फलंदाज आता विजयासाठी 14 चेंडू आणि विजयासाठी 23 धाबांची गरज आहे. जयेश येतो निबाट मैदानाच्या आतमध्ये. जितेश आणि अजितची जोडी
सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर फेकली गेली. तिसरी आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज रवी आणि जयेश आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 14 बॉल 23 धाबांची गरज. ओ हॅमर करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं एकदा पूर्ण दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय, परंतु एकच धाव तिथे. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. या चेंडूवर जर मोठा फटका लागला तर मात्र मोकळा श्वास घेतील खऱ्या अर्थाने जय बजरंग खंबालपाडा संघाचे बॅटर्स. परंतु हा चेंडू जर सुरेख राहिला तर मात्र कमबॅक निश्चितच जय जलेश्वर वाडेकर संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. यष्टांच्या मागे मास्टर ब्रेन ऑफ जय जलेश्वर वाडेकर मिस्टर प्रशांत पाटील. आज फलंदाजीमध्ये प्रशांत पाटील निराश केलं. भरपूर मोठ्या अपेक्षा होत्या प्रशांत पाटीलकडनं, परंतु अपेक्षा भंग झाल्या. ओर द विकेटने प्रथमचा बॉल. ओ स्क्वेअर कट, चांगला फटका वीरेंद्र सेहवाग स्टाईलला चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडे. स्वीपर कव्हरच्या डोक्यावरनं सीमारेषा पलीकडे 4 धाबांसाठी येतोय चौकार. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. कोणता गोलंदाज येतो पाहूया. स्वतः प्रशांत पाटील आला. आय थिंक या टीमचा महत्वाचा खेळाडू आहे. ही ओव्हर टर्निंग पॉइंट ठरू शकते, कारण प्रशांत पाटीलचं येणं आता कुठेतरी असं वाटतंय की या षटकामध्ये कमबॅक करण्याचा निश्चितच प्रयत्न केला जातो वाडेकर संघाच्या वतीनं. धावसंख्या 26, विजयासाठी 18 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 18ची गरज. कांबालपाडा संघाने काय बॅटिंग केली आहे. दरम्यान फैयाज शेख यांचं देखील शुभागमन होते. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावर आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. येतू शेलार जसा परतला तसं थोडंसं मात्र मोकळा श्वास घेत असताना वाडेकर संघाचे खेळाडू, परंतु बॅटिंग खूप चांगली केली आहे कांबालपाडा संघाच्या बॅटर्सना. पहिला बॉल प्रशांत पाटील सज्ज होतो बॉलिंग ट्रॅकवर. 2 बाद झालेत फलंदाज अजित आणि जितेश. रवी आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दरम्यान थोडंसं पंबल झालाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 2 तिथे स्कोर केल्या. 11 चेंडू आणि 16 धाबांची गरज. दरम्यान चांगला चेंडू, एकच धाव. 10 चेंडू आणि विजयासाठी 15 धाब्यांची गरज. आतापर्यंत हे षटक चांगलं राहिले आहे प्रशांत पाटीलचं. यामध्ये आणखी एक चांगला बॉल, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. एकच धाव तिथे प्राप्त होतीये.
9 चेंडू 14 धावांची गरज अजूनही. हे 3 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत आणि या 3 चेंडूवर एकही मोठा फटका येता कामा नये असा विचार जय जलेश्वर वाडेकर संघाचे खेळाडू करत असतील. परंतु एक मोठा फटका पाहिजे खांबालपाडा संघाला. ओ चांगला चेंडू परफेक्ट यॉर्कर ब्लॉक होल मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. डीप मिड विकेटला दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न धोक्याची घंटा होऊ शकते. ओ विकी मडभी चूक घडली खऱ्या अर्थाने त्यांच्याकडनं. कलेक्शन प्रॉपर पाहायला मिळालं नाही तिथे विकी मडबीच्या माध्यमातून आणि तिथे मात्र 2 धाबा आपल्याला एकवटताना पाहतात फलंदाज. 8 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 12 धाबांची गरज आहे. सामना थोडासा रोमांचक मोडवर येऊन ठेपलाय. इथे कोणत्याही क्षणाला पलटवार कोणताही संघ करू शकतो. एखादा मोठा फटका तर आला तर जय बजरंग खांबालपाडा संघाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि एखादी मोठी विकेट जर या षटकामध्ये आली तर पुन्हा एकदा जय जलेश्वर वाडेकर संघ आणि त्याच्या नावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये निश्चित वाजताना आपल्याला ऐकायला मिळेल. पुढचा बॉल प्रशांत पाटील पुन्हा एकदा ओ उडवलाय कॅचची संभावना आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि तिथे पकडलाय जकडलाय फलंदाज बाद. संघाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये परत आणून देतोय डीजे. वाईड इज लॉंग ऑन वरना
धावत आले मिडॉन पर्यंत आणि तो झेल पकडला, फलंदाज बाद. पाच चेंडू विजयासाठी 12 धाबांची गरज आहे. 5 मध्ये 12 बनतील का याचं उत्तर कोण देईल? कारण ना उत्तर दिलंय शंकरनाथ पोंगला जय जलेश्वर वाडेकर संघ या मॅच मध्ये मात्र कमबॅक आणि कमबॅक करतोय. मी म्हटलं होतं की जितू शेलारची विकेट खूप महत्त्वाची असेल आणि जशी जितू शेलारची विकेट गेली त्यानंतर एका पाठोपाठ एक फलंदाज म्हणत गेले, तुम चलो हम पगडी संभालताय. ज्याप्रमाणे पत्त्याचा बंगला वाऱ्याची झुलूक आल्यानंतर उडून जातं तशा पद्धतीने मात्र कांबालपाडा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतोय, ढासळतोय. परंतु एक सांगेन की किती उद्ध्वस्त झाले तरी आपण खचून जाऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. आपण संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारले तरी इतिहासच घडला पाहिजे. इतिहास जर घडवायचा असेल तर 5 मध्ये 12 बनवायचे आहेत आणि इतिहास जर घडवायचा असेल तर 5 मध्ये 12 मात्र जय जलेश्वर वाडेकर संघाला देखील रोखायचे आहेत. कोण जिंकेल, कोण हरेल, कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ मात्र क्वालिफायर राऊंड मध्ये पोहोचेल आणि जय दुर्गा टेमघरपाडा संघाशी 2 हात करेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. ओ चांगला बॉल, वापसीचे संकेत देत असताना गोलंदाज इज ऑन फायर झालाय. महेश डॉट बॉल आलाय. 4 चेंडू विजयासाठी अजूनही 12 धाबांची गरज. एखादा मोठा फटका आणि पुन्हा एकदा जय बजरंग खांबालपाडा ब संघ या मॅच मध्ये कमबॅक करताना आपला पाला मिळू शकतो. यावेळी फटका सुरेख आहे, चेंडूला पाठवलाय सीमारेखा पलीकडे षटकारासाठी. मॅच 3 चेंडू आणि अजूनही 6 धाबांची गरज आहे. जशा पद्धतीने उल्लेख केला होता, मागणी तशी पुरवठा तिथे पाहायला मिळते. 3 मध्ये 6. ओ हा बॉल चांगला आहे परंतु धावाची शक्यता आणि तिथे मात्र डॉट बॉल येतोय. 2 चेंडू आणि 6 ची गरज. आता 2 लीगल डिलिव्हरीज पाहिजेत खऱ्या अर्थाने आणि एखादा मोठा फटका पाहिजे खांबालपाडा संघाला. 2 मध्ये 6. कालची मॅच आठवते हरीश सर, अफगाणिस्तान बनाम साऊथ आफ्रिका. 2 सुपर ओव्हर झाल्या होत्या आणि अंतिम क्षणापर्यंत तो सामना आपल्याला पाहायला मिळाला. 1 चेंडूमध्ये 6 ची गरज होती परंतु तिथे अंतिम बॉलवर विकेट गेली गुरबाज सी आणि त्यानंतर मात्र तो सामना साऊथ आफ्रिका संघाने आपल्या नाबाबर केला. थोडंसं फास्ट केला, स्पीडअप करायचं आहे. अजून दुसऱ्या फेरीतील एक सामना बाकी आहे. विजेता संघ बनाम BCC बोरिवली असा तो सामना रंगताना दिसेल मैदानाच्या आतमध्ये. 2 मध्ये 6. दडपण आहे खऱ्या अर्थाने गोलंदाजावर. साप आपल्याला दिसायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. थोडासा चाचपडतोय गोलंदाज महेश. 2 चेंडू 6 धाबांची गरज. बॅट्समन पूर्णतः रेडी.
फलंदाज संतोषच्या बॅटमधनं षटकार आपला पाहायला मिळाला आहे. तीनदा रनअप मिस्टेक केली आहे. आता सर्व प्रेक्षकांचे देखील हृदयाचे ठोके वाढवतं गोलंदाज महेश राऊंड द स्टंप्सने. ओ या बेली मात्र काय घडलंय तिथे, धावाची शक्यता इकडे देखील आहे. आता स्वतः गोलंदाज तिथे विकेटचं पतन झालंय आणि फलंदाज बाद झालाय. डॉट बॉल देखील येतोय. संघाच्या फलंदाजांना दिली जाईल. हे नियम आहेत आणि त्याच्याकडे आपण लक्ष द्या. जर किपरच्या हातामधून चेंडू निसटला असेल तर धाव घेण्याची संधी निश्चितच दिली जाईल. जरी फलंदाज धावबाद झाला असेल परंतु त्या एंडला जो फलंदाज असेल तो फलंदाज तिथे स्ट्राईक घेईल. हा फायनल डिसिजन आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. तर रिव्ह्यू आहे धावबादसाठी. प्रथमतः आपण चेक करतोय. वाडेकर संघ आपण क्षेत्ररक्षण लावा. आम्ही निर्णय आपल्यापर्यंत 1 मिनिटाच्या आत कळवतोय. जितू शेलर आपण पहिल्यांदा बाहेर जायचं आहे.
निर्णय अजून आलेला नाही. तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय सोपवला गेलाय. तर लक्षात घ्या, काही नियम आहेत या कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेटचे, ते मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्यांदा नक्कीच चेंडू डायरेक्टली यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला, परंतु त्याने स्टंपिंगसाठी थ्रो केला होता. तिथे रनआउट झाला नाही, परंतु नॉन स्ट्राईक एंडवर रनआउट असेल तर फलंदाज जो नवीन येईल तो नॉन स्ट्राईक एंडवर असेल. लक्षात घ्या, स्ट्राईक एंडवर जो लेफ्टी फलंदाज आहे तोच असेल आणि धाव देखील नाहीये, म्हणजे एक चेंडू आणि 6 धावांची गरज. तो नॉन स्ट्रायकर एंडवर फलंदाज होता तो बाद आहे, म्हणजे न्यू बॅटर जो येईल तो लक्षात घ्या नॉन स्ट्रायकर एंडला राहील. लक्षात घ्या. एंडवर राहील आणि जो नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज होता तो स्ट्राईकला जाईल. एक चेंडू 6 धावांची गरज. हा सामना आता रोमांचक मोडवर येऊन ठेपला गेलाय. गोल्डन षटकाराची गरज या मॅच मध्ये. चला पंच, आपण आपल्या जागेवर जाऊन उभं राहायचं आहे. वकील पावले, आपण आपल्या जागेवर जाऊन उभं राहा. एक चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. एक चेंडू 6. कोणता फलंदाज कोणता गोलंदाज हिट होईल? खंबालपाडा संघ की वाडेकर संघ? कोण बाजी मारेल? एक चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 6 धावांची गरज. यावेळी मात्र लीगल डिलिव्हरी आणि हा सामना इथे संपलाय. जय जलेश्वर वाडेकर संघ इथे मात्र हा सामना काबीज करतोय आणि हा सामना जिंकला. जय जलेश्वर वाडेकर संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.